तर आठवडा झाला माझं डोकं दुखत होतं आणि बाळाला थोडं बरं नाही. तर दिवस काय सांगायचं आता तुम्हाला, घरातल्यांनाच आपली कळत नाही तर तुम्हाला तरी काय सांगायचं. सगळी पूर्ण ते सरांच्या शेतावर काढले, तिकडं काम करू लागले. गरमीमुळे ते उष्णता वगैरे तर खूप रडत होतं रात्री पण उठून उठून. म्हणजे ते थोडं जागा झालं ना, लघवी वगैरे लागली की लगेच ते ठाक सारखं व्हायचे ना लघवीच्या ठिकाणी, ते लगेच उठायचं बाळ. परत मला उठायला लागायचं. एक अर्ध्या तासाने तर ते बाळ सारखं उठायचं. परत मग आज थोडा फरक पडलाय. ते पावडर इकडं बरं होतंय, आता लगेच बरं होत आलंय. थोडंस फक्त लालसर आहे ना, तर आता बरं वाटतंय त्याला. पण रात्रभर पूर्ण रात्र जागून काढले मी. बाळाला मांडीवर झोपवलं. तर ते हे आत्ताच नाही, जेव्हापासून ते लहान असताना एकदम आम्ही त्याला असं हातावर आडवं घ्यायचो, तेव्हापासून तर कधीच रात्री बाळाला घेतलं नसेल त्याने. तर आतापर्यंत म्हणजे मलाही असं एकटं वाटते पूर्ण दिवसभर बाळाला घ्यायचं. परत रात्री पण एका माणसाला खूप हे होतंय की नाही, म्हणजे कोणाशी बोलू वाटतंय आपल्या मनातलं, कोणाशी बोलायचं. घरी आपलं हे असं माहीत नाही, त्यांना काय सांगायचं. घरी तिकडं पण नाही. आमचा विचार अजिबात करत नाही, कधीच नाही. कोणत्याच ठिकाणी कोणी पण काही सांगितलं ना काम तर लगेच करायचं. कोणी पण काय मागितलं लगेच द्यायचं. कुठं पण या म्हणलं की लगेच जायचं. तिथं आमचा विचार अजिबात करत नाही. हे किती वेळाच आता 2 वर्ष व्हायला आली पण अजिबात हे करत नाही. काय सांगायचं, आपण तरी किती वेळा सांगायचं नाही का. बाळाला तर पूर्ण दिवस सांभाळायचं, घरातलं काम करायचं, व्हिडिओ शूट करायला थोडंसं तेवढं झालं म्हणजे चॅनल, म्हणजे मला थोडं टेन्शन थोडं कमी होईल. चॅनल पण लवकर होईना झालंय आणि टेन्शन पण खूप वाढत जाते. कारण जागा नाही, जमीन नाही, घर नाही. काय करायचं असं मलाही वाटतं की माझं घर असावं, जमीन असावी. परत एवढं काही नाही, पण नवऱ्यालाच आपल्या कळत नाही आपल्या मनातलं म्हणजे काय करायचं. त्या दिवस आठवडाभर झाला ते ब्लिंकिटला जाऊन मी एवढं ना डोकं दुखत होतं माझं. एक आठवडा पूर्ण गोळ्या आणून खाल्ले त्यांना तर मी सांगितलं पण आहे की म्हणजे सकाळी दुपारी वगैरे असं डोकं दुखायचं, मग दुपारी वगैरे गोळ्या घेऊन यायची खायची. तर त्या संध्याकाळ झाली की बरोबर डोकं दुखते. कारण ते मोबाईल वगैरे जास्त घेत नाही, पण बाळाचं दिवसभर बाळाच्या मागं धडपड चालू असते. परत घरातलं काम, हे सगळं खूप चढ जातंय आता. तर आज माझं एवढं डोकं दुखत होतं सकाळपासून. आणि कालच फोन सरांचा आला होता
म्हणलं एक सुट्टी भेटते, आठवड्यातून एक सुट्टी भेटते, तेवढं तरी म्हणलं आराम करावा थोडा बाळापासून. थोडं ते एक दिवस पण आराम नाही. ते तर कामाहून आले, ते बाळाला घेऊन तिकडेच परत मला जेवून. काम माझं सतत चालू काही ना काही चालूच असतं. थोडा वेळ पण नाही. बाळ आलं की मग बाळाच्याच मागं. आज तर पूर्ण दिवस ते तिकडं. आता 7-8 वाजायला आले तोवर घरात आले. आता आजच नाही, कधी पण असंच करतात. ते किती वेळ सांगायचं आपण तरी. मला तर लय वैताग आलाय. त्याच्यामुळे आता काही सांगतच नाही मी. जाऊ दे, जे करायचं ते करा. माझं एकच की बाळ आहे म्हणून, नाही तर मला काही एवढं काय करायचं. आपल्याला किती पण असं माझ्या आयुष्यात असं झालंय ना, कुणाजवळ माझं असं झालंय, कुणाजवळ आपलं दुःखही व्यक्त करता येत नाही ना काय नाही. घरी पण सांगता येत नाही. घरी का सांगता येत नाही हे माहीत आहे तुम्हाला. व्हिडिओ बघितला असेल तर, पळून लग्न केलं म्हणून असं म्हणून तिकडं मला म्हणजे मला पहिले सांगत होते की तू न विचारता लग्न केलंस आम्हाला, तुझं तू बघायचं, काही पण झालं तरी आम्हाला सांगायचं नाही. त्याच्यामुळे आणि त्यांनी असं जरी नसतं सांगितलं तरी मी त्यांना काही सांगितलं नसतं. पण आपल्याला काही